नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी शेपू आणि हिरव्या टोमॅटोच्या आटीव भाजीची रेसिपी। गावाकडे गरमागरम ही आटीव भाजी आवर्जून बनवतात। पोळी आणि भाकरी भातावर खायला देखील ही भाजी मस्त लागते। झटपट बनवता येते आणि खूप चविष्ट आहे। ज्यांना शेपू आवडत नाही ते देखील आवडीने खातात। मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। शेपू टोमॅटोची आटीव भाजी किंवा शेपू टोमॅटोचं पिठलं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मूठ ही शेपू। अगदी ताजी शेपू मी निवडून घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून अशी सुकवून घेतली आहे। नेहमी करता शेपू कापडावर जरा सुकवून घ्या म्हणजे नीट कापता येते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 हिरवे किंवा कच्चे टोमॅटो, 1 टेबलस्पून शेंगदाणे आणि चवीनुसार हिरवी मिरची। सर्वप्रथम या भाज्या मी कापून घेते। सर्व भाज्या कापून झाल्या आहे। इथे कुकर मध्ये आता आपण ह्या कापलेल्या भाज्या घालू। माझ्याकडे हा स्टीलचा कुकर आहे म्हणून मी डायरेक्ट कुकर मध्येच हे शिजवणार आहे। पण तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवून हे शिजवा, कारण यामध्ये आपण हा कच्चा टोमॅटो घातला आहे। गावाकडे तर शक्यतो हे कढईमध्ये शिजवतात, पण कुकरमध्ये शिजवलं तर वेळ वाचतो आणि भाजी देखील खूप मस्त शिजते। आता यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे घालूया। शेंगदाण्यामुळे ही भाजी खूप मस्त ठसठशीत आणि चविष्ट लागते। आता यामध्ये 1 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ भिजवलेली नाही, फक्त पाण्याने धुवून घेतली आहे। यामध्ये आपण साधारण 1.5 ग्लास पाणी घालूया। आज साधारण 5 व्यक्तींसाठी मी हे पिठलं बनवणार आहे, त्यामुळे ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर याला फक्त 1 शिटी काढायची आहे। 1 शिटीमध्येच ही भाजी व्यवस्थित शिजते। बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येण्याचा त्रास होतो। त्याचं कारण असं आहे की भाजी जर व्यवस्थित शिजली नाही तर त्याची ढेकर यायला सुरुवात होते। त्यामुळे असं कुकरमध्ये माझ्या सासूबाई हा शेपू शिजवून घेत होत्या, त्यामुळे शेपू पचायला हलका होत होता आणि ही भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येण्याचा त्रास देखील होत नव्हता। हे बघा, भाजी अगदी मऊ शिजली आहे। हे टोमॅटो देखील छान मऊ झाले आहे। आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार बेसन घालायचं आहे। बेसनाचा अगदी नक्की अंदाज नाही, तुम्हाला ही आटीव भाजी किती पातळ किंवा किती घट्टसर हवी त्यानुसार बेसन घाला। आता आपल्याला हे छान घोटून घ्यायचं आहे। बेसन यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मी घोटून घेतलं म्हणजे यातील टोमॅटोच्या फोडी देखील जरा मॅश करून घेतल्या। फोडणीसाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, 1 टीस्पून लसूण, वराडात तसेच खानदेशामध्ये आवर्जून हे शेपूचं पिठलं बनवतात। हे बघा, लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झाला। आता यामध्ये हळद घालूया, कोथिंबीर, आणि हे आपण शिजवलेली शेपू आणि टोमॅटो। यामध्ये अजून 1 ग्लास पाणी घालणार आहे। आता आपण हे मिक्स करूया। हे बघा, हे मिक्स झालं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे पिठलं सतत ढवळत शिजवायचं आहे। हे बघा, जसं जसं हे पिठलं शिजायला लागलं तसं तसं हे दाटसर होते आहे। बघा, ह्याला छान उकळी आली। आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर हे पिठलं 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेऊ। हे बघा, 3 ते 4 मिनिट हे पिठलं छान शिजलं।
अगदी खदखदून शिजला आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम आणि खूप चविष्ट अशी शेपू टोमॅटोची आटीव भाजी तयार आहे। ह्यावर कच्च्या शेंगदाण्याचा तेल घालून ही भाजी पोळी, भाकरी किंवा गरमागरम साध्या भातावर खा, मस्त लागते। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक अशी मेथीच्या डाळ भाजीची रेसिपी। जेव्हा आपल्याला वरण, भात, भाजी, पोळी असा सर्व स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असतो किंवा तेवढा वेळ नसतो, तेव्हा झटपट ही मेथीची डाळ भाजी बनवून बघा। पोळी, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत देखील ही भाजी मस्त लागते। दुसरी कुठलीही भाजी बनवण्याची आवश्यकता नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मेथीची डाळ भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 मुठा ही मेथीची भाजी। भाजी पाण्याने स्वच्छ धुवून मी या प्रकारे ही कापून घेतली आहे। आणि अर्धी वाटी तुरीची डाळ। सर्वप्रथम कुकर मध्ये ही तूर डाळ घालूया। ही डाळ आता आपल्याला धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झाली। आता यामध्ये आपण पाणी घालूया। साधारण 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। ही मेथीची भाजी घालूया। एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे। चवीनुसार हिरवी मिरची घालूया। 2 ते 3 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं। सर्व आपल्याला भाजी शिजतानाच घालायचं आहे। 2 टेबलस्पून कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। हे एक वेळा मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स केल्यानंतर जर असं वाटलं की पाणी कमी वाटते आहे, तर यामध्ये अर्धी वाटी पाणी अजून घालूया। सर्व साहित्य नीट शिजायला हवं। हे बघा, या प्रकारे कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर साधारण 3 शिट्या काढू आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून अजून 5 ते 10 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊया। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं। आता आपण हे घोटून घेऊया। डाळ घोटून झाली। हे बघा, मस्त एकजीव झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी कढईमध्ये मी साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं। आपल्याला डाळ भाजीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। तेल गरम झालं। आता यामध्ये थोडी मोहरी घालूया, थोडं जिरं, 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण, आलं लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झालं। आता यामध्ये हळद घालूया, कोथिंबीर घालू। थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये आणि थोडी आपल्याला नंतर घालायची आहे। आता ही घोटलेली डाळ घालूया। आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे बघा, या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवणार आहे। खूप पातळ नाही पण खूप घट्ट देखील नाही। 1 टीस्पून गरम मसाला घालूया। आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता भाजीला अगदी खळखळून उकळी आली। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम चटकदार आणि खूप पौष्टिक अशी मेथीची डाळ भाजी तयार आहे। आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीची गावाकडील अतिशय चविष्ट अशी आंबाडीच्या भाजीची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती।
आंबाडीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे आंबाडी। हे बघा, या ठिकाणी ही अगदी कोवळी अशी आंबाडीची भाजी आहे। मुळासह ही आंबाडीची गड्डी मला मिळाली आहे। गावाकडे अगदी जाड जरट अशी आंबाडी मिळते। आज अगदी ही कोवळी गड्डी मला मिळाली आहे। सर्वप्रथम आपण आता ही भाजी निवडून घेऊ। हे बघा, ही आंबाडीची पानं आपल्याला तोडून घ्यायची आहे या पद्धतीने। अशी जर कोवळी आंबाडी असली तर ती खूप आंबट नसते। या पद्धतीने अशी ही भाजी मी निवडून घेणार आहे। गावाकडे जे जाड जरट झालेली पानं असतात ती खूप आंबट असतात। या भाजीच्या तुलनेमध्ये जर जाड जरट पानं असतील तर ती खूप कमी घ्यावी लागतात। आता ही आपल्याला भरपूर अशी भाजी लागणार आहे। सर्व भाजी मी या प्रकारे निवडून घेते आणि मग पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते। आंबाडीची भाजी मी निवडून घेतली आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून कापडावर जरा सुकवून घेतली आहे। याआधी देखील मी आंबाडीच्या भाजीची रेसिपी दाखवली आहे, पण ती गावाकडील अगदी जरा मध्यम जरट अशा पानांची भाजी होती। ही भाजी कशी बनवायची ते देखील आता मी तुम्हाला दाखवते। ही अगदी कोवळी भाजी आहे। तुम्ही जर अगदी ह्या आंबाडीच्या पानांची गंमत बघितली असेल तर जेव्हा हे झाड उगवतं तेव्हा त्याला खाली असे हे गोलाकार पान येतात आणि त्यानंतरचे जे पानं आहेत ते असे, आणि त्यानंतर शेंडा जसा वर जातो तसे हे 3 पाकळ्यांचे पानं ह्या आंबाडीच्या झाडाला असतात। हे बघा, आहे की नाही गंमत, एकाच झाडाला 3 आकाराचे पानं आहे। आज साधारण 4 व्यक्तींसाठी ही आंबाडीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 मूठ आंबाडीची पानं। हे बघा, अशा मोठ्या मूठ भरून मी ह्या 4 मूठ आंबाडीची पानं घेतली आहे। म्हणजे एका व्यक्तीसाठी 1 मूठ। ही अगदी कोवळी पानं आहे, फार आंबट नसतात, त्यामुळे एका व्यक्तीसाठी 1 मूठ घ्या। इथे स्टीलच्या कुकरमध्ये आता आपल्याला ही धुतलेली आंबाडीची पानं घालायची आहे। जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर नसेल तर ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये हे डायरेक्ट शिजवू नका, एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवून मग शिजवून घ्या। स्टीलचा कुकर आहे त्यामुळे मी डायरेक्ट शिजवत आहे। ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये हे आंबट भाज्या शिजवायच्या नसतात। आता यामध्ये आपण 4 वाट्या पाणी घालू। आता इथे मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला ही आंबाडीची भाजी जरा उकळण्यासाठी ठेवायची आहे। झाकण बंद करायचं नाही, पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी फक्त उकळून घ्यायची आहे। उलटण्याने थोडं वर खाली करून ही भाजी आपल्याला उकळायची आहे। ज्या प्रकारे आपण पालक ब्लांच करतो तसंच ही थोडी उकळवून घेऊ। ही भाजी उकळते आहे तोपर्यंत पुढची तयारी करूया। त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारी घालायची आहे। आज आपण पारंपरिक वऱ्हाडी पद्धतीची ज्वारीच्या कण्यांमधील ही आंबाडीची भाजी बनवणार आहोत। खूप चविष्ट होते। गावाकडे अगदी ज्या प्रकारे बनवतात तीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर गावाकडे पूर्वी आजी पणजी ज्या होत्या त्या ज्वारीच्या कणीपासून ही भाजी बनवायच्या, पण आता ज्वारीच्या कण्या आपल्याला उपलब्ध नसतात, त्यामुळे ज्वारी भाजून आपण त्याच्या कण्या करून घेऊ। ही माझ्या आजीची रेसिपी आहे, तिनेच मला ही रेसिपी शिकवली आहे। खूप चविष्ट लागते ही भाजी। अगदी मंद आचेवर आता आपल्याला ही ज्वारी थोडी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। हे बघा, ज्वारी हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली। छान खमंग खरपूस सुगंध याचा येत आहे। आता आपण ही काढून घेऊ। त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरची, हे हिरव्या मिरची देखील आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। यामध्ये थोडं तेल घालूया। बरेच जण गोळा वाटताना ह्या मिरच्या कच्च्याच घेतात, त्या भाजून घेत नाही, पण कच्च्या मिरच्या जर आपण तशा शिजवल्या तर त्या जरा बाधतात आणि चव देखील एवढी छान येत नाही, त्यामुळे ह्या अशा भाजून घेणे गरजेचे आहे। ही माझ्या आजीची स्पेशल टिप आहे। तुम्ही कशा प्रकारे आंबाडीची भाजी बनवतात
हे देखील मला कमेंट करून कळवा। हे बघा मिरच्या छान खरपूस भाजून झाल्या। आता आपण ह्या काढून घेऊ। इथे मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये ही भाजलेली ज्वारी घालू आणि पल्स मोडला किंवा मिक्सर चालू बंद करत आपल्याला रवाळ याच्या कण्या करून घ्यायच्या आहे। हे बघा ज्वारीच्या कण्या तयार आहे। मिक्सरला पल्स मोडला मी हे असं फिरवून घेतलं, छान रवाळ अशा कण्या झाल्या आहे। आता बरेच जण हे पीठ पाखडून टाकतात किंवा चाळणीने चाळून घेतात आणि फक्त कण्या कण्या घेतात, पण माझ्या आजीच्या मते ह्या पिठासोबतच ह्या कण्या घ्याव्या, कारण यामुळे भाजी छान मिळून येते, एकसारखी होते। त्यामुळे मी ही असेच ठेवणार आहे, चाळणार किंवा पाखडणार नाही। त्यानंतर यामध्ये भाजलेली हिरवी मिरची घालू, 15 ते 16 लसूण पाकळ्या। लसूण या भाजीला जरा जास्तच घाला, खूप मस्त चव येते। साधारण अर्धा टेबलस्पून जिरे। आता एक वेळा या कण्यांबरोबर हे देखील मिक्सरला बारीक करून घेऊ। बघा हे किती छान बारीक झालं। ह्याच पद्धतीचं आपल्याला हवं आहे। हे बघा आंबाडीची पानं छान उकळून झाली। आता जेव्हा आपण जरट पानांची भाजी करतो तेव्हा आपण हे उकळलेलं किंवा शिजवलेलं जे पाणी आहे आंबाडीचं ते काढून टाकत असतो, कारण ती भाजी फार आंबट असते आणि एवढी आंबट भाजी आपल्याच्यानी खाल्ल्या जात नाही आणि आपण खाल्ली तरी पित्ताचा त्रास होतो। पण ही कोवळी पानं असल्यामुळे आपल्याला हे आंबाडीचं पाणी काढायचं नाही। या पाण्यामध्येच आता पुढे आपल्याला भाजी शिजवायची आहे। हे दोन फरक आहे। याआधी मी जी भाजी दाखवली ती जरट होती, त्याचं पाणी मी काढून घेतलं होतं आणि आता ह्यातील पाणी मी काढणार नाही। ही भाजी फक्त अशी आपण ब्लांच करून घेतली। आता या भाजीमध्येच आपल्याला ह्या वाटलेल्या कण्या घालायच्या आहे। अशा ह्या कण्या आपण मिक्स करून घेऊ। हे बघा कण्या घातल्यानंतर आता हे आपल्याला जरा कोरडं वाटते आहे, त्यामुळे साधारण 1.5 वाटी गरम पाणी अजून यामध्ये घालायची आहे, कारण कण्या शिजायला देखील पाणी लागणार आहे। ह्या ज्वारीच्या कण्या नीट शिजणं देखील गरजेचं असतं। आता कुकरचं झाकण बंद करूया आणि मध्यम आचेवर याला 4 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर 5 मिनिट मंद आचेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। हे बघा भाजी किती छान मस्त मऊ शिजली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। भाजी शिजताना आपण मीठ घातलं नव्हतं, कारण ज्वारीच्या कण्या मिठामुळे नीट शिजत नाही, म्हणून नेहमी करता भाजी शिजल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे। अर्धा टीस्पून हळद घालूया। आता हातरवीच्या साह्याने आपल्याला हे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता भाजी मस्त घोटून झाली आहे, अगदी मऊ शिजली। आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे हळद मीठ या भाजी बरोबर नीट मुरेल। मध्यम आचेवर आता या भाजीला छान उकळी काढून घेऊ। तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी या प्रकारे पिठल्याप्रमाणे ठेवतात, फार पातळ नाही पण फार घट्ट देखील नाही, अगदी अशीच हवी आहे। इथे जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल, भाजी घट्ट वाटत असेल, तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता, पण लक्षात ठेवा की भाजी शिजताना त्यामध्ये गार पाणी घालू नका, त्याची चव पानसट होते। हे बघा भाजीला मस्त उकळी आली आहे, भाजी छान शिजली। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी आंबाडीची भाजी तयार आहे। यावर आपल्याला कच्चं शेंगदाण्याचं तेल घालून ही सर्व करायची आहे। बरेच जण ही भाजी कच्चं शेंगदाण्याचं तेल घालून खातात आणि बरेच जणांना यावर जिरं मोहरीचं फोडणीचं तेल करून खायला आवडतं। आधीच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला जिरं मोहरीचा तडका असलेली ही भाजी दाखवली आणि आज अगदी ज्या प्रकारे गावाकडे खातात त्या पद्धतीची ही भाजी दाखवली आहे। आता आपण सर्विंग करून घेऊ। गरमागरम अशी आंबाडीची भाजी
चिरलेला कांदा आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा। ह्या आंबाडीच्या भाजीसोबत तळलेली हिरवी मिरची किंवा हा मिरचीचा ठेचा खूप मस्त लागतो। अगदी खूप मस्त असा बेत आहे। थोडंसं कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालणार आहे। आमच्याकडे ठेचा परतत नाही आणि वरती शेंगदाण्याचं तेल घालून खातात। खरपूस भाजलेली गरमागरम ही भाकरी, गरमागरम खरपूस अशी भाजलेली ज्वारीची भाकरी, कांदा, ठेचा आणि ही गरमागरम अशी आंबाडीची भाजी, मस्त गावरान असा खमंग बेत आहे। ह्या जेवणासमोर अगदी पंचपक्वान्नाचं जेवण देखील फिकं पडतंय। बघूनच आलंय ना तोंडाला पाणी। नक्की जेवायला या। ह्या प्रकारे आमचा गावरान बेत तुम्ही देखील करून बघा। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी तांदूळजाच्या सुक्या भाजीची रेसिपी। तांदूळजा किंवा बरेच जण त्याला तांदळी देखील म्हणतात। तुम्ही या भाजीला काय म्हणतात हे देखील मला नक्की कळवा। हे बघा, या प्रकारची ही पालेभाजी असते। छान पातळ आणि मऊ असे याचे पानं असतात। ही भाजी 2 ते 3 प्रकारे बनवली जाते। आज आपण पहिला प्रकार बघूया। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 गड्डी तांदूळजा। हा तांदूळजा आपल्याला निवडून घ्यायचा आहे। याच्या कोड्या देठासह हे आपल्याला पानं ह्याचे निवडून घ्यायचे आहे या प्रकारे। आणि हा दांड्यांचा भाग काढून टाकायचा आहे। हे बघा, हे जे देठ आहे, हे कोळे जे देठ आहे पानांचे ते देखील आपल्याला निवडून घ्यायचे आहे या प्रकारे। असा सर्व तांदूळजा मी आता निवडून घेते। तुम्ही बघू शकता इथे हा सर्व तांदूळजा मी निवडून घेतला आहे आणि पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे। पालेभाज्या ह्या जमिनी लगत असतात, त्यामुळे यावर खूप माती उडलेली असते, कचरा उडलेला असतो, त्यामुळे टोपलीमध्ये टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून या प्रकारे चाळणीमध्ये निथळत ठेवा। आता हा तांदूळजा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। या प्रकारे कापून घ्या। ताकाच्या पिठल्याबरोबर किंवा ताकाच्या कढी बरोबर ही तांदूळजाची भाजी खायला खूप छान लागते। तुम्ही डब्यामध्ये देखील नेऊ शकता, मस्त पर्याय आहे। सर्व भाजी कापून झाली आहे। फोडणीसाठी इथे साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यात अगदी चिमूटभर जिऱ्याचे दाणे घालूया। 1 ते 1.5 टेबलस्पून कापलेला लसूण, चवीनुसार हिरवी मिरची घालूया। आणि 2 मध्यम आकाराचे कांदे, पालेभाज्या परतण्यासाठी नेहमी करता पसरट आकाराच्या मोठ्या कढई वापरा। तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर उत्तम। लोखंडाच्या कढईतील पालेभाज्यांची चव खूप मस्त लागते। तुम्ही अगदी मोठा पसरट जो खोलगट तवा असतो लोखंडाचा तो देखील वापरू शकता। मध्यम गॅसवर हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। हा कांदा छान हलक्या तांबूस रंगाचा झाला आहे, मऊ झाला आहे, अगदी लालसर देखील परतवू नका। आता यामध्ये ही आपल्याला तांदूळजाची भाजी घालायची आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवर भरभर परता। अगदी मंद गॅसवर खूप वेळ ते शिजवली की भाजी काळी होते, ती छान हिरवीगार राहत नाही। अशी मोठ्या गॅसवर मस्त परतवून घ्या। अगदी नाजूक आणि कोवळे पानं असतात ह्या तांदूळजाचे, त्यामुळे हे शिजायला फार वेळ लागत नाही, सहज शिजते। आता ही भाजी पूर्ण श्रिंक झाली आहे। शेवटी आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। अगदी सुरुवातीला मीठ घालू नका, कारण भाजी किती श्रिंक होते याचा अंदाज येत नाही आणि मग मिठाचा अंदाज चुकतो, त्यामुळे नेहमी करता शेवटी मीठ घाला। मीठ घालून फक्त
अर्धा 1 मिनिटासाठी आपल्याला परतायचं आहे। 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालणार आहे, भरड घालणार आहे। ह्या शेंगदाण्याच्या भरडमुळे खूप मस्त चविष्ट होते ही भाजी। नेहमीच मसालेदार चमचमीत खाऊन जर कंटाळा आला तर ह्या साध्या अगदी परतलेल्या भाज्या आणि भाकरी खायला खूप मस्त लागतात। तुम्ही अगदी साध्या पिवळ्या खिचडी बरोबर देखील ही भाजी बनवू शकता, तोंडी लावण्यासाठी खूप चविष्ट लागते। झाले हे, आता आपण गॅस बंद करूया। अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी तांदूळजाची सुकी भाजी तयार। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, खिचडी बरोबर खा, अप्रतिम लागते। सोबतीला सॅलड, ताक किंवा कढी, ताकातील पिठलं असलं तर ह्याची लज्जतच न्यारी आहे। या प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा। बघूयात थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली अतिशय चविष्ट अशी पालकाच्या भाजीची रेसिपी। ज्यांना पालक आवडत नाही ते देखील आवडीने ही भाजी खातात। डब्यामध्ये नेण्यासाठी किंवा पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी ही भाजी मस्त लागते। गरमागरम भातावर देखील तुम्ही ही भाजी खाऊन बघा, अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक देखील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरच्या डब्यामध्ये 2 टेबलस्पून चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेऊया। 2 टेबलस्पून तूर डाळ घ्यायची आहे, हे धुवून घेऊया। डाळ धुवून झाली, आता यामध्ये 1 वाटी पाणी घालणार आहे। यामध्ये चिमूटभर हळद घालूया। 1 ते 1.5 टेबलस्पून अख्खे शेंगदाणे घालणार आहे। आता हे भांडं आपण कुकर मध्ये ठेवू। झाकण बंद करूया। मध्यम गॅसवर बरोबर 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून मंद करून आपल्याला 5 मिनिटांसाठी डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण पालक कापून घेऊ। हे बघा, सर्व पालक असा हातामध्ये घट्ट धरून घ्यायचा आहे आणि चाकूच्या साहाय्याने बारीक कापून घ्यायचा। पालक कापून झालाय, हे बघा, तुम्ही बघू शकता डाळ मस्त शिजली आहे। ह्याच प्रकारची आपल्याला ठेवायची आहे। आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची नाही, बस चमच्याने थोडी वर खाली करून घ्या, म्हणजे याचं टेक्स्चर खूप छान येईल। सर्वप्रथम कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। आता यामध्ये बारीक कापलेला पालक घालायचा आहे। हा पालक आपण थोडं परतवून घेऊ। बरेचदा भाज्यांचे साहित्य हे सारखेच असते, पण त्याची बनवण्याची पद्धती जर आपण बदलवली तर चवीमध्ये देखील खूप फरक पडतो, खूप फरक जाणवतो। त्यामुळे त्या प्रकारे न करता तुम्ही त्याच भाज्या पण वेगवेगळ्या पद्धतीने जर करून बघितल्या तर सगळ्यांना आवडतात आणि सर्वजण आवडीने देखील खातात। माझ्या मुलांना देखील पालक फारसा आवडत नाही, मग ह्या प्रकारे करून बघितला तर त्यांना खूप आवडतो। हे बघा, हा पालक आता थोडा परतून झाला। आता यामध्ये ही शिजलेली डाळ घालूया। साधारण 1 वाटी पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालूया। आता यावर अर्धवट झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटांसाठी ही भाजी जरा शिजवून घेऊ। डाळीसोबत मिठासोबत हा पालक जरा शिजवून घेऊया।
हे बघा, डाळ आणि पालक मस्त शिजला आहे। ह्याच प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा, कारण ही भाजी थोडी गार झाल्यानंतर अजून घट्ट घट्ट होते, त्यामुळे थोडी थपथपीतच ही ठेवा। आता आपण गॅस बंद करूया। फोडणीसाठी साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया। मोहरी तळतळली की जिरे, हिंग घालूया। थोडा जास्त हिंग घाला। आवडत असेल तर 1 टीस्पून ठेचलेला लसूण। लसूण घालणे हे अगदी ऐच्छिक आहे। तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल। कांदा लसूण नाही घातला तरी ही भाजी मस्त होते। चवीनुसार हिरवी मिरची घालूया। मिरची आपल्याला जरा परतून घ्यायची आहे। आता यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालू। आपण डाळ शिजवताना देखील हळद घातली आहे, पण फोडणीतील या हळदीची चव खूप मस्त येते। थोडी कढीपत्त्याची पानं बघा, अगदी चुरचुरीत खमंग अशी फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी आता आपल्याला भाजीवर ओतायची आहे। मिक्स करून घेऊ। अतिशय चविष्ट अशी पालकाची भाजी तयार आहे। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी मुळ्याच्या पाल्याची किंवा मुळ्याच्या पानांच्या भाजीची रेसिपी अतिशय सोपी आहे। माझ्या सासूबाईंनी मला ही भाजी शिकवली आहे। खूप चविष्ट लागते। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम आपल्याला या मुळ्याची पानं निवडून घ्यायची आहे। हे बघा, या प्रकारे पान तोडून घ्या आणि ह्या ज्या जाड शिरा आहे किंवा हे जे देठ आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे। मुळ्याच्या पाल्याची भाजी ही 3 ते 4 प्रकारे बनवल्या जाते। त्यातील एक प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे। शिवाय ह्याचा घोळणा किंवा ह्याचा जो खुळा आहे तो देखील खूप मस्त होतो। ताजी जर मुळ्याची पानं असली तर त्याचा घोळणा देखील छान होतो। त्याची रेसिपी देखील मी लवकरच शेअर करेन। ही मुळ्याची पानं निवडून झाली। आता आपण ही जरा कापून घेऊया। खूप मोठी पानं असतात, त्यामुळे ह्या प्रकारे खूप मोठी पानं असतात, त्यामुळे ह्या प्रकारे जरा कापून घ्यावी। सर्वप्रथम कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। आपल्याला कोरडी पीठ पेरून भाजी करायची आहे, त्यामुळे याला तेल थोडं जास्त घाला, म्हणजे भाजी एकदम कोरडी होणार नाही। तेल गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया। थोडं जिरं मोहरी तळतळली की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या या प्रकारे कापून घालणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेचून देखील घालू शकता। 2 मध्यम आकाराचे कांदे ते देखील कापून घालणार आहे। आता हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। हा कांदा आणि लसूण थोडा मऊ झाला आहे। अगदी आपल्याला लालसर देखील हे करायचं नाही, थोडं मऊ होईल एवढंच हे परतायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहे। चिमूटभर हिंग घालणार आहे। हळद, 1 टीस्पून धणेपूड, चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। आता ही कापलेली मुळ्याची पानं देखील घालू। सुरुवातीला ही जरी भरपूर वाटत असली तरी थोडी परतल्यानंतर ही श्रिंक होतात, कमी होतात। आता हे मध्यम गॅसवर थोडं परतवून घेऊया। हे बघा, हे परतवून झालं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मिक्स करू। आणि यावर
थोडं झाकण ठेवून आपण याला 1-2 वाफ काढून घेऊ, म्हणजे मुळ्याची पानं आणि टोमॅटो जरा मऊ होतील। हे बघा, यामध्ये हा टोमॅटो आणि मुळ्याची पानं व्यवस्थित शिजली, छान मऊ झाली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या प्रकारे देखील ही सुकी भाजी खाऊ शकता। मी यामध्ये थोडं बेसन घालणार आहे, अगदी थोडं, सहज यामध्ये मावेल एवढं। छान खमंग चव येते बेसनामुळे याला। आता यावर झाकण ठेवू आणि याला दणकून एक वाफ काढून घेऊ। बेसन कच्चं आहे त्यामुळे हे व्यवस्थित वाफवून घेणे गरजेचे आहे। हे बघा, याला मस्त दणकून वाफ आली आहे। ही भाजी जर जास्त कोरडी वाटली तर ह्यावर थोडा पाण्याचा हबका घाला आणि पुन्हा थोडी वाफ काढून घ्या। आता बेसन देखील व्यवस्थित शिजलं आहे, छान वाफ आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी मुळ्याच्या पाल्याची पीठ पेरून भाजी तयार। ह्यावर कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून तुम्ही ही वरण भाताबरोबर, वरणपोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी करा, किंवा ताकाच्या गरमागरम कढी आणि पोळी बरोबर खायला देखील ही भाजी मस्त लागते। दुसरं काही आवश्यकता नाही, फक्त मुळ्याची सुकी भाजी, ताकाची कढी आणि पोळी खाऊन बघा, मस्त मेनू आहे। आज आपण बघूया डब्यासाठी खास गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक अशी कांदापातीच्या सुक्या भाजीची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप चविष्ट आहे। चला तर बघूयात आता याची कृती। कांदापातीची सुकी भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 गड्डी कांदापात, अगदी ताजी आणि कोवळी अशी कांदापात मी इथे घेतली आहे। तुम्हाला जर मिळाली तर रोपासाठी जी वापरतात ती रोपावरची कांदापात वापरा। अगदी कोवळ्या कांदापातीला खूप मस्त विशिष्ट अशी एक चव असते। नसेल तर अशी आपल्या शहरात मिळणारी ही कोवळ्या कांदापातीची गड्डी देखील तुम्ही वापरली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 टेबलस्पून मूग डाळ, पाण्यामध्ये मी 2 तासासाठी भिजत ठेवली होती, आणि 1 टेबलस्पून शेंगदाणे, हे शेंगदाणे देखील 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे। फोडणीसाठी इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। हे तेल गरम झालं की यामध्ये थोडी हळद घालूया, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि चवीनुसार हिरवी मिरचीचा असा ठेचा करून घेतला आहे। कच्चाच लसूण आणि मिरची ही कुटून घेतली। तेलावर आता हे आपण छान परतून घेऊ। यामध्ये जिरं मोहरी काहीही घालणार नाही, डायरेक्ट हळद आणि हे लसूण मिरचीचं वाटण परतून घेणार आहे। हे जरा परतून घेतलं। आता यामध्ये ही भिजवलेली मूग डाळ, यातील पाणी काढून आपण यामध्ये घालू। भिजवलेले शेंगदाणे देखील घालूया। आता तेलामध्ये हे डाळदाणे आपण जरा परतून घेऊ। साधी सोपी पण अप्रतिम चवीची ही कांदापातीची भाजी असते। गावाकडे तर आवर्जून डब्यामध्ये नेण्यासाठी शेतकरी ही भाजी बनवतात। हे बघा, ही डाळ आणि दाणे मी जरा 2 मिनिटांसाठी तेलावर परतून घेतले। आता यामध्ये चिरलेली कांदापात घालू। मध्यम आचेवर आता हे आपण छान परतून घेऊ। ही कांदापात घातल्या यामध्ये लगेच मीठ घालू नका, जरा परतून झाल्यावर मग आपण यामध्ये मीठ घालू। सुरुवातीला कांदापातीची क्वांटिटी किंवा प्रमाण आपल्याला खूप जास्त दिसतं आणि त्या अंदाजाने मीठ घातलं तर ते खूप जास्त होऊन जातं। त्यामुळे या प्रकारे जरा परतून झाली की मग मिठाचा अंदाज अगदी बरोबर होतो। नवशिक्यांसाठी ही खास टीप होती। बघा, हे आता छान परतून झालं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आणि आता मध्यम आचेवर त्याला छान तेल सुटेपर्यंत जरा 2 मिनिट आपण ही भाजी परतून घेऊ। हे बघा, भाजी मस्त परतून झाली आणि ही मूग डाळ देखील मऊ झाली आहे, बोटाने अशी सहज दबते आहे।
याच पद्धतीची आपल्याला ही हवी। आता आपण गॅस बंद करूया। डब्यामध्ये नेण्यासाठी पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी कांदापत्तीची सुकी भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी नक्की करून बघा। नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।